भीमथडीची जणू ती घोडी माझ्या बैलाची सोबत जोडी रे. हो जगासाठी सोन्याची किंमत खूप जास्त आहे, पण शेतकऱ्यांसाठी उभं राहिलेलं पीकच त्यांचं सोनं आणि त्याची सुरुवातच होते ती पेरणीने. सुरू झाली पेरण, सुरू झाली पेरण. अवकाळी आलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं नैराश्यातून शेतकरी आत्महत्येच्या दिशेने निघाले. कष्टानं पिकवलेलं शेत आडवं झालेलं पाहून बळीराजा होणारा हाताला जाणारा जाताना मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची ठरू नको. येईल दिवस तुझाही माणसाची गर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा निसर्ग जल कालची रे. देवा काळजी रे माझा देवा काळजी रे. देवा, अरे किती कठोर परीक्षा घेतोस. यांना झुंजायला बळ दे, हातात शक्ती दे. नव्यानं सुरुवात करून या धरतीतून परत सोनं उगवतील तेव्हा स्वतःला बळीराजा म्हणवतील. हॅलो. 12 गावाच्या 12 विशीच्या 12 बोर्डच्या 12 नाक्याच्या 12 गलीच्या देवा रामेश्वरा महाराजा. आज जो काय माशात ओला दुष्काळ पडलाय त्याच्यातून नायनाट कर रे महाराजा. शेतकऱ्यांना बळ दे आणि तुझी कृपा दृष्टी शेतकऱ्यांना असू दे रे महाराजा. आपण बघितले की कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी शेतकरी आपल्यापर्यंत धान्य पोहोचवतो. त्या धान्यापासून बनवलेला अन्नाचा आदर करा. अन्न वाया घालू नका.